नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, शेवटीला महिपतला 22 वर्षानंतर का होईना पण त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते. तर प्रेक्षकांनो, अर्जुन सायलीने रचलेल्या ट्रॅपमध्ये शेवटीला महिपत अडकलेला असतो. स्वतःच्या तोंडाने 22 वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्याची कबुली त्याने दिलेली असते. इथे आता ज्या ठिकाणी तो अपघात घडवून आणलेला असतो, ज्या ठिकाणी प्रतिमाला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो, त्याच ठिकाणी त्याने 22 वर्षानंतर त्या गुन्ह्याची कबुली दिलेली असते. अर्जुन आणि सायली त्याचबरोबर चैतन्य यांनी खूपच हुशारीने जंगलामध्ये कॅमेरे सेट केलेले असतात आणि त्याचा अर्जुन सायलीला खूप मोठा फायदा होणार असतो. महिपतने दिलेल्या गुन्ह्याची कबुली ही फक्त तोंडी जमणार नव्हती, तर त्याचा पुरावासुद्धा हवा होता आणि अर्जुनने आपल्या वकिली बुद्धीचा वापर करून त्याने योग्य रीतीने कॅमेरे हे सेट केलेले असतात आणि जेव्हा इथे महिपतने आपला गुन्हा कबूल केलेला असतो, त्यानंतर त्या गुन्ह्याची कबुली आता रेकॉर्डसुद्धा झालेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावंत आपल्या संपूर्ण टीमला घेऊन त्या ठिकाणी आता पोहोचलेले असतात आणि महिपतला अरेस्ट केलेले असते. तर प्रेक्षकांनो, शेवटीला गुन्हा हा कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी काही दिवसांनी, काही महिन्यांनी, तर काही वर्षांनी तो गुन्हा समोर आल्याशिवाय राहत नाही आणि शेवटीला महिपतला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता महिपतला गुन्ह्याची शिक्षा मिळाल्यानंतर, त्याला अरेस्ट केल्यानंतर त्याच्या मुलीला म्हणजे साक्षीला जणू काही आता वेडच लागलेलं असतं. साक्षी आता पूर्णपणे वेडी झालेली असते. एकतर ती सचिनच्या प्रेमामध्ये आणि आता तर तिला प्रत्येक संकटातून बाहेर काढणारे तिचे वडील, तिचे अण्णा जेलमध्ये गेलेले असतात. मग तर आता साक्षी पूर्णपणे एकटी पडलेली असते आणि त्यानंतर इथे साक्षीला जणू काही वेळ लागण्याची वेळ आलेली असते. त्याच्यामध्ये सचिन अस्मिताकडे गेलेला असतो आणि त्यामुळे तो साक्षीचे फोन उचलत नसतो. त्यामुळे साक्षी पूर्णपणे आता फ्रस्ट्रेट झालेली असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता साक्षीला वेळ लागायची वेळ आलेली असते. जणू काही ती वेडी झालेली असते. आणि जेव्हा इथे महिपतला अरेस्ट केली जाते आणि त्याची न्यूज मीडियावरती पसरली जाते, टी व्हीवरती, सोशल मीडियावरती सगळीकडे महिपतला अरेस्ट केल्याची न्यूज पसरते, तेव्हा इथे सचिनच्या समोर खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो. महिपत शिखरे हा दुसरा तिसरा कुणी नसून साक्षी शिखरेचा बाप आहे आणि तो एक नंबरचा क्रिमिनल आहे. त्याचबरोबर एक फ्रॉड बिल्डर आहे. ही गोष्ट जेव्हा सचिनच्या समोर येते, तेव्हा इथे सचिनच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, त्यांनी आता साक्षीला भेटणं वगैरे बंद केलेलं असतं. कारण साक्षीसुद्धा गुन्हेगार प्रवृत्तीची मुलगी आहे याची आता त्याला जाणीव झालेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सचिनने आता साक्षीकडे जाणं बंद केल्यानंतर साक्षी पूर्णपणे वेडीच झालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, महिपत जेलमध्ये गेलेला असतो. त्याला लपून छपून भेटण्यासाठी नागराज गेलेला असतो. नागराज तिथे गेल्यानंतर महिपतने नागराजला ब्लॅकमेल केलेलं असतं. पहिली गोष्ट म्हणजे मला इथून लवकरात लवकर बाहेर काढायचं. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या पोरीची, साक्षीची काळजी घ्यायची. तिला जे काही हवं असेल ते तिच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, असं आता नागराजला सांगितलेलं असतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मला जर इथून बाहेर काढलं नाही तर मी तुमच्या विरोधात असलेला पुरावा सगळ्यांना दाखवेन. तो पुरावा म्हणजे मधुभाऊंना मारलेला तो चाकू, तो सुरा महिपतकडे पुरावा म्हणून असतो. मधुभाऊंना मारण्याच्या मागे तुमचा हात होता हे मी अर्जुनला सांगेन. त्याचबरोबर 22 वर्षांपूर्वी जो गुन्हा मी केला होता त्याची शिक्षा मला आता मिळते. तो गुन्हा मला करण्यासाठी तुम्ही सांगितलं होतं, ही गोष्ट मी सगळ्यांना सांगू शकतो, असं आता महिपतने नागराजला ब्लॅकमेल केलेलं असतं. तेव्हा काहीही करायचं, अगदी काहीही, पण मला इथून बाहेर पडायचं आहे, असं आता महिपतने नागराजला सांगितलेलं असतं. तेव्हा इथे नागराज महिपतला म्हणतो की मला थोडा वेळ हवा आहे, तो वेळ तुम्ही मला द्या.
मी नक्कीच काहीतरी करतो असं नागराजने सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता अर्जुन सायली यांनी खूपच हुशारीने एक सत्य शोधून काढलेलं असतं. शोधायचं असतं सायलीच्या आईवडिलांना. पण आता जरी सायलीचे आईवडील भेटले नसले, जरीसुद्धा सायली तिच्या आईवडिलांबरोबरच आहे, त्यांच्याच गुन्हेगारांना शोधून काढण्यासाठी अतोनात प्रयत्न करते. पण ती ओळख अजून पटलेली नाही आहे. त्याच्यामुळे जवळ असूनसुद्धा सायलीला आपले आई-वडील नक्की कोण आहेत हे काही माहिती नाही आहे. पण आता आई-वडिलांचं सत्य शोधता शोधता अर्जुन सायली रविराज काकांच्या 22 वर्षांपूर्वी घडलेल्या अपघाताचं सत्य मात्र आणि तो घडून आणणारा गुन्हेगार मात्र त्यांनी खूपच हुशारीने शोधून काढलेला असतो. प्रियाने महिपतला अडकवण्यासाठी संपूर्णपणे फिल्डिंग लावलेली असते आणि महिपत त्या प्रकरणामध्ये अडकलेला सुद्धा असतो. महिपत अडकण्यामागे जर कुणाचा महत्त्वाचा हात असेल तर तो प्रियाचा हात असतो. तिनेच इथे अगदी म्हणजे काहीही ओळख पाळख नसताना प्रियाने सदाशिव लोखंडे, मैनावती आणि त्याचबरोबर गुलाबबाई या सगळ्यांना आता पटवलेलं असतं आणि महिपत शिखरेचं नाव घ्यायला सांगितलेलं असतं. आणि तसंच आता सूत जुळत जुळत इथे अर्जुन सायली महिपतची कुंडली शोधून काढतात आणि त्याचबरोबर महिपतने 22 वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्याची कबुली त्याच्याकडून घेतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रतिमाने हिंमत दाखवलेली असते आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने ते आता महिपतला बोलायला भाग पाडते की महिपत पूर्णपणे फ्रस्ट्रेट होऊन 22 वर्षांपूर्वी त्याने जो गुन्हा केला आहे ते त्याने सगळं तिथे बोलून दाखवलेलं असतं. त्यानंतर प्रतिमावरती तो आता बंदुकीची गोळी हिने आता हल्ला करणार, तेवढ्यातच सायली तिथे येते, अर्जुन तिथे येतो आणि त्यानंतर अर्जुनने प्रतिमा आणि सायली या दोघींना वाचवलेलं असतं आणि तेवढ्यातच सावंत तिथे आपली टीम घेऊन येतात आणि महिपतला अरेस्ट करतात. महिपतला अरेस्ट केल्यानंतर इथे अर्जुन आता जिंकलेला असतो प्रेक्षकांनो. महिपतला फायनली त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते. आत्तापर्यंत त्याचा जो माज असतो, जो गर्व असतो, लोकांना इथे कापून टाकत असतो, त्यांना गाडत असतो, जी काही त्याची इथे मस्ती असते ती सगळी मस्ती इथे अर्जुनने उतरवलेली असते. त्याला शिक्षा देऊन त्याला आता जेलमध्ये टाकलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, जेव्हा इथे सावंतांची टीम महिपतला घेऊन जात असते तेव्हा नागराज आणि प्रिया तिथे आता लपून छपून बघत असतात महिपतची वरात कशी निघालेली असते ते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, महिपत आता जेलमध्ये गेलेला असतो. साक्षी म्हणत असते की अण्णा कुठे राहिले, अण्णा अजून कसे आले नाही. ती फोन करत असते आणि फोन उचलल्यानंतर तिला कळतं की महिपत शिकरेला अरेस्ट केलेले आहे, महिपत आता जेलमध्ये गेला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, साक्षी टेन्शनमध्ये येते आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे नागराज प्रिया दोघेही घाबरलेले असतात. महिपतला पकडलं म्हणजे हळूहळू 22 वर्षांपूर्वी महिपतने जो गुन्हा केला आहे त्या गुन्ह्याच्या मागे नक्की कोण होतं हे जेव्हा आता शोधायला सुरुवात करतील, महिपतने हे कुणाच्या सांगण्यावरून केलं तर महिपतने माझं नाव घेतलं तर, तेव्हा प्रिया म्हणते आणि तो महिपत आता स्वतःच्या नाकातोंडात पाणी गेल्यानंतर तुमचं नाव तर तो नक्कीच घेणार. तेव्हा नागराज म्हणतो, बरोबर आहे, कोर्टामध्ये नाही का जेव्हा अर्जुनने तुझ्यावरती खुनाचा आरोप टाकला तेव्हा तू लगेच साक्षीचं नाव सांगून मोकळी झालीस, तसंच आता महिपतसुद्धा करू शकतो. स्वतः अडकलाय तर माझं नाव तर तो घेणारच. तेव्हा प्रिया म्हणते आणि ते सत्यच आहे ना, तुम्हीच तर तुमच्या भावाच्या अपघाताची सुपारी दिली होती, बरोबर ना. तेव्हा नागराज म्हणतो, ए गप्प बस, गप्प बस, जास्त बोलू नकोस, कळलं ना, जा तू तुझ्या घरी जा. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, नागराज आता महिपतला भेटून त्याला सांगणार असतो की कुणाला काही सत्य सांगू नकोस. त्यानंतर प्रेक्षकांनो, महिपतला अरेस्ट केल्याची न्यूज आता सुभेदारांच्या घरी सगळ्यांना समजलेली असते. सगळ्यांना प्रचंड आनंद झालेला असतो. सगळेजण सायली, अर्जुन, चैतन्य तिघांचं सुद्धा कौतुक करत असतात, प्रतिमाच्या हिमतीचं कौतुक करत असतात आणि रविराज काका ज्यांनी आत्तापर्यंत शोध घेण्याचा प्रयत्न स्टार्टिंगला केला होता पण नंतरला तर ते पूर्णपणे शांतच झाले होते. रविराज किल्लेदार एवढे मोठे वकील, पण त्यांनी मात्र या मुळाशी जाण्याचा कधीच प्रयत्न केला नव्हता, जो प्रयत्न अर्जुन सायलीने केला.
म्हणजे रविराज काकांना वाटत होतं की माझा महिपतशी संबंध तर 2.5-3 वर्षाच्या आधी आला, पण खरं तर त्यांचा संबंध या अपघाताच्या निमित्ताने 22 वर्षांपूर्वीच आला होता, पण ते त्यांना उशिरा कळलं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रविराज काका म्हणतात की तुमच्या दोघांमुळे इतक्या उशिरा का होईना पण गुन्हेगार शेवटीला सापडला. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन सायली यांचं कौतुक सुरूच असतं. तेव्हा इथे आता सचिनला प्रश्न पडलेला असतो की नक्की हा महिपत शिखरे आहे तरी कोण? नाव तर ऐकल्यासारखं वाटतंय. जेव्हा इथे मोबाईलवरती सोशल मीडियावरती ही न्यूज आता पसरते, तेव्हा इथे सचिन बघतो. त्यानंतर टी व्हीवरती सुद्धा न्यूजमध्ये महिपतला अरेस्ट केल्याची बातमी आता सुरूच असते, अगदी ब्रेकिंग न्यूज बनलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सचिन विचारतो की अस्मिता, हे सगळं काय आहे? म्हणजे हा महिपत कोण आहे गं? तेव्हा अस्मिता म्हणते, अरे सचिन, तुला नाही माहिती, हा एक नंबरचा गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस आहे. मग ती अगदी आश्रमापासून महिपतने कसं मधुभाऊंना फसवलं होतं, कशा पद्धतीने साक्षी शिखरेनं तो खून केला होता आणि महिपत तिला वाचवण्याचा प्रयत्न करत होता, त्याच्यामध्ये प्रियाला कशा पद्धतीने सामील करून घेतलं होतं, तिने दिलेली खोटी साक्ष, त्याचबरोबर साक्षीला झालेली जेल आणि साक्षी आता जिवंत नाही आहे, या सगळ्या गोष्टी अस्मिताने रंगवून रंगवून सांगितलेल्या असतात. आणि त्याचबरोबर साक्षीचा फोटोसुद्धा सचिनला दाखवलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सचिन म्हणत असतो की महिपत शिखरे म्हणजे मला समीरा शेखरने सांगितलं होतं की ते तिचे मामा आहेत, त्यामुळे तिचासुद्धा या गुन्हेगारीशी काही ना काहीतरी कनेक्शन आहेच. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, अरे तुला नाही माहिती सचिन, हा किती डेंजर माणूस आहे तो. अरे गोळ्या मारत असतो, लोकांना इथे खून करून गाडून ठेवत असतो. तुला माहिती आहे? अरे सायलीच्या आश्रमामध्ये एक काका राहत होते, त्यांनासुद्धा या माणसाने मारलं आणि आश्रमाच्या बाहेरच गाडून ठेवलं होतं. त्यांची डेथ बॉडी ही 2.5 वर्षानंतर सापडली. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता संपत काकांना सुद्धा तसंच मारून टाकण्यात आलं होतं. या सगळ्या गोष्टी आता अस्मिता जेव्हा सचिनला सांगते, सचिन पूर्णपणे घाबरतो आणि तो काही साक्षीला भेटायला जात नाही. तो आता अस्मिताबरोबरच राहिलेला असतो. समीराकडे जायला सुद्धा तो घाबरतो आणि तिचे फोनसुद्धा उचलत नाही. तेव्हा इथे साक्षी आता वेडीपिशी झालेली असते. पुन्हा मला सचिन सोडून गेला की काय, असं तिला वाटत असतं. आणि त्याच्यामध्ये तिच्या वडिलांना अरेस्ट केल्याची न्यूज, म्हणजे ती तर आता पूर्णपणे एकटी पडलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, सतत पॅनिक झाल्यामुळे, सतत टेन्शन घेतल्यामुळे आणि विचाराने इथे आता साक्षीला वेड लागायची वेळ आलेली असते. ती पूर्णपणे वेडीपिशी झालेली असते. फक्त तिला आपल्या वडिलांची आणि सचिनची काळजी वाटत असते. तिला असं वाटत असतं की माझं आता असं कुणीच नाही आहे, कोण माझी आता मदत करेल, असं साक्षीला वाटत असतं. तिला वेड लागायची वेळ आलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता साक्षी वेडीपिशी झालेली असते, तर एकीकडे नागराज घाबरलेला असतो. तो म्हणतो की आता काही करून महिपतला भेटायला जायला हवं. तेव्हा नागराज आता इकडे तिकडे बघत कसा तरी महिपतला भेटायला जातो आणि त्याला म्हणत असतो की महिपत, अडकलास ना तू? अरे का तुझ्या गुन्ह्याची कबुली दिलीस? थोडं शांत राहायचं होतंस ना? तेव्हा महिपत म्हणतो, नागराज शेठ, मला पकडण्यासाठी या लोकांनी संपूर्णपणे व्यवस्थितरित्या ट्रॅप रचला होता आणि त्याच्यामध्ये मला अडकवले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या गुन्ह्यासाठी या लोकांनी मला अरेस्ट केले ना, तो गुन्हा मी तुमच्या सांगण्यावरून केला आहे. हे त्यांना जरी माहिती नसलं तरी मला आणि तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे इथून आता कसं मला बाहेर काढायचं ती जबाबदारी तुमची. ते सुद्धा लवकरात लवकर. मधुभाऊंचा खून करण्यामागे तुमचा हात आहे. 22 वर्षांपूर्वी स्वतःच्या भावाच्या गाडीचा अपघात घडून आणण्यासाठी तुम्ही मला सुपारी दिली होती, त्याचासुद्धा मी एकमेव पुरावा आहे. त्यामुळे लवकरात लवकर इथून बाहेर काढा, नाहीतर तुमच्या विरोधामध्ये साक्ष देईन. अशा पद्धतीने आता महिपतने नागराजला ब्लॅकमेल केलेलं असतं. त्याने सांगितलेलं असतं की लवकरात लवकर मला इथून बाहेर काढा, नाहीतर मधुभाऊंचा खून करण्यामागे तुमचा हात आहे नागराज शेठ, हे मला सांगायला वेळ लागणार नाही. आणि तो अर्जुन सुभेदार माहिती आहे ना, मधुभाऊंच्या गुन्हेगाराला वेड्यासारखं शोधतोय आणि या सगळ्याच्या मागे तुम्ही आहात हे कळल्यानंतर तो तुम्हाला लगेच जेलात टाकणार. अशा पद्धतीने महिपतने आता नागराजला ब्लॅकमेल करायला सुरुवात केलेली असते.
तर इथे उशिरा का होईना पण प्रेक्षकांनो महिपत या गुन्हेगाराला शिक्षा मिळालेली असते.